राज्यात आजही मुसळधार पावसाचा इशारा. हवामान विभागाकडून आज ऑरेंज, उद्या येलो अलर्ट. पुढील 4 दिवस राज्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार. ठाण्यात वंदना टॉकीज जवळ साचलं पाणी. हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस. पांगरा शिंदे गावातील ओढ्याला पुराचं पाणी गावात शिरलं. शेतकऱ्यांचं उरलं सुरलं पीक देखील नष्ट होण्याची भीती. लातूर शहरासह काही भागात पावसाचं पुनरागमन. हवामान खात्यानं आज लातूर जिल्ह्यासाठी जारी केला रेड अलर्ट. जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर. नांदेडमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस. जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर. पुन्हा सखल भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरण्याचा धोका. सोलापूर जिल्ह्याला आज आणि उद्या अतिवृष्टीचा इशारा. पाऊस पडल्यास माढा, मोहोळ, करमाळ्यात पूरस्थितीची शक्यता. नागरिकांना पुढील 2 दिवस घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना. तर आजपासून मदतीचं वाटप. नवी मुंबईत सकाळपासून पावसाची तुफान बॅटिंग. वाशी, सानपाडा, नेरूळ परिसराला पावसानं झोडपलं. पावसामुळे जनजीवन विस्कळीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. पूरग्रस्तांना तातडीनं मदत देण्याचं केंद्र सरकारचं आश्वासन. कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता करणार. पंतप्रधानांच्या भेटीनंतर फडणवीसांचा पुनरुच्चार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा पूरग्रस्त भागाचा दौरा तुर्तास स्थगित. आज आणि उद्या करणार होते मराठवाड्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी. दौरा रद्द होण्याचं कारण अस्पष्ट. जालन्यामध्ये 11व्या दिवशी सुद्धा दीपक बोराडेंचं उपोषण सुरूच. 11 वाजता उपोषणकर्ते दीपक बोराडे घेणार महत्वाची पत्रकार परिषद. एसटीच्या आरक्षणासाठी धनगरांचा एल्गार. डोंबिवलीत धक्कादायक राजकीय कटाचा पर्दाफाश. शिंदेंचे शिवसेनेचे महेश पाटील आणि त्यांचा मुलगा तसंच उपशहर प्रमुख सुजित नलावडे यांच्या हत्येचा कट. राष्ट्रवादीच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल. बस डेपो देणार 98 वर्षांच्या लीजवर. पुढील महिन्यात निविदा काढणार. गुजरातच्या धर्तीवर बस पोर्ट विकसित करणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. दौंडमध्ये साप्ताहिक पेपरच्या पत्रकारावर गॅस माफियांकडून जीवघेणा हल्ला. गॅस चोरीचे व्हिडिओ, फोटो काढतो म्हणून लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्यांनी जबर मारहाण. सराईत गुन्हेगारांचाही सहभाग. हिंगोलीमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात लाठीचार्ज. गौतमीच्या बॉडीगार्डने केलेल्या लाठीचार्जमुळे तरुणांमध्ये संतापाची लाट. वर्ध्यात कंटेनर आणि कारच्या अपघातात 2 जणांचा मृत्यू. 3 जण गंभीर जखमी. नागपूरकडून वर्ध्याकडे येणारी कार अनियंत्रित झाली. दुभाजक ओलांडून दुसऱ्या बाजूला जाऊन घडला अपघात. उत्तर प्रदेशच्या बरेलीमध्ये आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर झळकावणाऱ्या मुस्लिम आंदोलकांवर लाठीचार्ज. त्यानंतर मुंब्र्यात आय लव्ह मोहम्मद, आय लव्ह महादेवच्या घोषणा देत शांततेचा संदेश. सुपर ओव्हरमध्ये भारतानं श्रीलंकेला नमवलं. पाकिस्तानवर सलग 3ऱ्यांदा विजय मिळवून भारताकडे हॅट्रिकची संधी. उद्या आशिया कपच्या फायनलमध्ये भारत पाकिस्तान भिडणार.